नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये वीज तोडणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। विधानसभेच्या पटलावर सुरुवातीच्या काळात अजित पवारांनी दिलेला शब्द ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊतांनी शेवटच्या दिवशी फिरवला आणि महाराष्ट्रात वीज भरली गेली नसेल, अर्थात विजेचं बिल भरलं गेलं नसेल तर वीज तोडणीची कारवाई तत्काळ सुरू झाली। अनेकांना त्या निमित्तानं आजच्या दिवशी अंधारात राहण्याची वेळ आलेली आहे। इतकंच नाही तर यानंतर सुद्धा लवकरात लवकर वीज बिल भरलं नसेल, जितकं आलं तितकं, तर वीज तोडणी होऊ शकते याच्या धास्तीनं अनेक जण काळजीत अडकलेले आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरची ही काळजी निश्चितच सरकारच्यासाठी चिंतेची बाब आहे। याचं कारण असं, येत्या दिवसात जवळपास वर्षभरात महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निमित्तानं होणारी मिनी विधानसभेची निवडणूक आहे। एक नाही, दोन नाही, 12 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि असं होत असताना हा शहरी तसंच ग्रामीण दोन्ही भागांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम करणारा निर्णय आहे। या निर्णयाच्या निमित्तानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि या सरकारचा चेहरा असलेली शिवसेना यांच्यातले मतभेद टप्प्याटप्प्याने उघडकीस आले। आमच्याकडे असलेली माहिती अतिशय जाणीवपूर्वकरित्या तपासून घेतलेली आणि तितकीच विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। डॉक्टर नितीन राऊत यांना मनापासून वीज बिलात सवलत द्यायची इच्छा होती, पण वीज बिलात सवलत द्यायची इच्छा काँग्रेसची जर पूर्ण झाली तर त्याचं श्रेय काँग्रेसकडे जाईल हे ओळखून राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्र्यांनी अर्थात अजित पवारांनी भर कॅबिनेटमध्ये अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव तिजोरीवर भार टाकणारा असल्यानं मंजूर होणार नाही असं खडसावल्यानं काँग्रेस नाराज झाली आणि या नाराज असलेल्या काँग्रेसनं मग आपल्या पद्धतीनं वीज तोडणीच्या दिशेनं पावलं टाकली। बिलं भरावीच लागतील अशा प्रकारची भूमिका घेतली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ही श्रेयाची लढाई आता ग्राहकांच्या खिशाला चाट लावते। ग्राहकांच्या खिशाला लागणारा हा फटका, बसणारा हा फटका थोड्या थोड्या दिवसांनी का होईना पण निश्चितच प्रत्येकालाच चिंतेत टाकतोय, कारण कोरोना काळात उत्पन्न घटलंय, दुसऱ्या बाजूला विजेच्या बिलाच्या भरण्याचा तगादा थांबता थांबत नाहीये। या सगळ्या प्रकारामध्ये सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या आमदारांनी थेट भूमिका घेतली होती की वीज तोडणी होऊ देणार नाही। त्यासाठी त्यांनी संबंधित मंत्र्यांची भेटही घेतली। शिवसेना या मुद्द्यावर आक्रमक राहील असं वाटत असतानाच अचानक शिवसेनेनं या सगळ्या प्रकरणावर पूर्णतः मौन घेतलेलं दिसतंय। महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या वेळेला विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी या मुद्द्यावर आंदोलन करत होती त्यावेळेला ऊर्जा मंत्री सभागृहात नव्हते आणि इतकंच कमी की काय, ऊर्जा मंत्री सभागृहात नाहीत याची बरोबर संधी साधत राष्ट्रवादीच्याकडून अजित पवारांनी वीज तोडणीला स्थगिती देऊन टाकली। मात्र आठवड्याभरात काय परिस्थिती बदलली आणि आता असं काय होऊ घातलंय जेणेकरून वीज तोडणी पुन्हा सुरू झाली आहे। पण ही वीज तोडणी नुसती वीज तोडणी राहणार नाही, ती मतदार तोडणी असेल। ती मतदार तोडणी कुणासाठी फायद्याची, कुणासाठी घाट्याची असेल। इतकंच नाही तर आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून या अत्यंत संवेदनशील विषयाकडे पाहणार आहोत का, या आणि अशा अनंत प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा, वीज तोडणी की मतदार तोडणी। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता दत्तू गवाणकर आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विश्वास पाठक आहेत, आपल्या सोबत आम आदमी पक्षाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं मुकुंद किर्दत्त आहेत आणि विश्लेषक या नात्यानं उमेश घोंगडे आहेत। या सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत करूया। दरम्यान विधिमंडळामध्ये घडलेल्या गोष्टींचा पटकन एकदा तपशील आपल्या समोर आणतो। नितीन राऊत यांनी वीज तोडणी योग्य ठरवत असताना काय भूमिका घेतली, त्याचं अजित पवारांनी कसं समर्थन केलं आणि या सगळ्यावर भारतीय जनता पार्टीची भूमिका काय हे एकदा पटकन जाणून घेणार आहोत त्यांची वक्तव्य ऐकून।
ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहित करून महावितरणला सहकार्य करावे, जेणेकरून महावितरणनी ग्राहकांना दर्जेदार व अखंड वीज सेवा सक्षमपणे देऊ शकेल। अध्यक्ष महोदय, सबब दिनांक 2 मार्च 2021 रोजी थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे। 15,000 कोटी रुपये मार्च 31 पर्यंत 31 मार्च 2022 पर्यंत भरावे अशा प्रकारची महावितरण कंपनीने अपेक्षा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आज नाईलाजास्तव तशा प्रकारचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल। पण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला, गरीब वीज ग्राहकाला, ग्रामीण शहरी भागातल्या नागरिकांना या सरकारने आज विजेचा शॉक दिलाय आणि म्हणून हे लबाड सरकार आहे। तर हे लबाड सरकार आहे अशी भूमिका घेत भारतीय जनता पार्टीनं विजेच्या प्रश्नावर आंदोलन पुन्हा एकदा सुरू करायचं ठरवलंय। आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता दत्तू गवाणकर आहेत। दत्तू गवाणकर, आपल्यापर्यंत ही भूमिका पोहोचली असेल, लबाड पद्धतीने निर्णय फिरवले गेले असा विरोधकांचा आरोप आहे, तुमचं उत्तर अपेक्षित करतो। प्रसादजी, महावितरणची स्थिती पाहता महावितरणवरती 45,000 कोटींची थकबाकी आहे आणि 14,000 कोटीची बिलं महावितरण, महापारेषण, महाजनरेशन यांना अदा करायची आहेत। आणि या कोरोना महामारीच्या काळात महावितरणने खूपच चांगलं असं काम केलं आणि वीज न तोडण्याची भूमिका ही शासनाची होती। परंतु आता या ठिकाणी 1,50,000 कर्मचारी काम करत आहेत, त्यांची कुटुंब तिथे आहेत आणि त्याचबरोबर हाही मुद्दा लक्षात घ्या की जवळजवळ 38,000 कोटी जीएसटीचे केंद्र शासनाने देणं बाकी आहे। म्हणजे महाराष्ट्र शासनाची सर्व बाजूने कोंडी करायची आणि या लोकांना म्हणजे कुठलंही आर्थिक बळ न देता या ठिकाणी शासनाची कोंडी करायची। मला एक सांगा, अडाणी आणि टोरंट कंपनी यांची वीज महाराष्ट्राला पुरवली जाते, हे लोक कधी थांबतात का? फडणवीसांचं आणि भारतीय जनता पार्टीचं हा डाव आहे की महावितरणला डबगाईला आणायचं। अच्छा, त्याला डबगाईला आणून ही शासकीय कंपनी। दत्तू गवाणकर, आपला मुद्दा लक्षात आला। आपण असं म्हणता आहात जे काही घडतंय त्याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे। विश्वास पाटकांकडे त्याचं उत्तर असेल कदाचित। विश्वासराव, नाही, एक तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी थोडासा अभ्यास करून बोलावं। टोरंटची वीज कोणत्या प्रकारची वीज महाराष्ट्र घेत नसतं। टोरंट हा एक रिसेलर आहे, रिडिस्ट्रीब्युटर आहे, समजून घ्यायला हवा विषय। पण याच्यामध्ये असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे म्हटलं त्याप्रमाणे हे लबाड सरकार आहे, हे लबाडांनी आलेलं सरकार आहे। त्यामुळे जनतेने यांना निवडून न दिलेल्यामुळे, जनतेने यांना न बसवल्यामुळे जनतेप्रती यांची अकाउंटेबिलिटी देखील नाही आहे। त्यामुळे हे असं वागतात आहे। एकीकडे तुम्ही आम्ही जेव्हा जेल भरो आंदोलन घोषित केलं होतं 24 फेब्रुवारीला, तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय म्हणून आंदोलन करू नका। आम्ही त्याला मान्यता दिली, आम्ही ते मागे घेतलं। नंतर अधिवेशनामध्ये अजितदादा पवार उठून म्हणतात की आम्ही वीज कापणी आता थांबवतोय आणि नंतर 8 दिवसांनी लागलीच परत चालू करतात। हे इतकं लबाड आणि बेजबाबदार सरकार आहे की जनता याला वेगळे त्यांना हे देणारच आहे, शिक्षा देणारच आहे। विश्वास पाठक त्यांचा एक आक्षेप असा आहे की वीज कंपनीला डबघाईला आणून मग ती खासगी विकासकाच्या, खासगी उद्योगपतीच्या घशात घालायची, असा भाजपचा डाव असू शकतो का? म्हणजे हा प्रश्न उपस्थित करताना काँग्रेसवाले विसरले आहेत का की आता ते सत्तेत आहेत, विरोधात नाही आहेत? बघा, प्रायव्हेटायझेशन जे झालेलं आहे 2003च्या कायद्यानंतर झालेलं आहे। मग टोरंट कंपनी किंवा एसएनडीएल असो किंवा अदानी असो यांचे पॉवर प्लांट 2014च्या आधी झालेले आहे। त्यामुळे उगाच बुद्धिभेद करायची आवश्यकता नाही आहे। मुद्दा असा आहे की या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून वीज क्षेत्र चालत असतं आणि महावितरण कंपनी ही आपल्या ग्राहकांकडून पैसे वसूल करत असतं।
आता कोरोना काळामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, या जगभर निर्माण झाल्या. आणि जेव्हा अडचणी निर्माण होतात तेव्हा ग्राहक कोणाकडे बघणार? मायबाप सरकारकडेच बघणार की नाही? तुम्ही किती दिवस असं रडगाणं गाणार हो? 25,000 रुपये जीएसटी आले नाही, महावितरणचं एरियस वाढलेलं आहे. हो, एरियस वाढलेलं आहे. आमच्या काळात एरियस वाढला, आम्ही हेतू पुरस्सर त्याला वाढू दिलं. कारण 3 वर्ष शेतकरी हा दुष्काळामध्ये भरडलेला होता, तो पैसे देऊ शकत होता. अशा वेळेस सरकार आपला बजेटरी सपोर्ट देऊन त्यातनं मार्ग काढत असतो. हीच अपेक्षा या सरकारकडनं या ग्राहकांची आहे. आज फक्त 8 ते 10,000 कोटीचं बजेटरी सपोर्ट जर महावितरणला मिळालं तर महावितरण कंपनी ही आपलं काम करू शकतो. आता थकबाकी म्हणजे काय? दत्तू थकबाकी म्हणजे काय? गवाणकर, तर्काला आपण write-up तर्काने केलेलं उत्तर असतो. द्यायचंय. दत्तू गवाणकर, तर्काला तर्काने उत्तर द्यायचंय. तुमच्यासाठीचा वेळ सुरू होतोय. बिलकुल. प्रसादजी, 2014 साली जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेमध्ये आलं त्यावेळेला महावितरणचा नफा होता 11,149 कोटी आणि तो नफा यांनी जेव्हा सत्ता सोडली त्यावेळेला तो 329 कोटींवर आला. म्हणजे महावितरणला डबघाईला आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं. 17,788 कोटीचं कर्ज हे 39,152 कोटींवर गेलं आणि जी थकबाकी होती ती थकबाकी 20,734 कोटीवरून 59,824 कोटींवर गेली. आणि कोरोना महामारीमुळे लोक पिचलेले आहेत, लोक त्रासात आहेत, हे सर्व मान्य आहे. परंतु त्याच करता ही कंपनी वाचवली पाहिजे. तर ज्यांची भरायची कुवत नाही त्यांना हप्त्यामध्ये हे बिल भरता येईल अशी सोय आणि सुविधा शासनाने केलेली आहे. हे काल नितीन राऊतांनी स्पष्ट केलं. दत्तू गवाणकर, त्यामुळे दत्तू गवाणकर, तुम्ही असं म्हणताय ना की हप्त्यानं आणि सवलतीनं भरण्याची सोय आहे, पण त्याच्याच बरोबर प्रसंगी वीज तोडणी केली जाईल असंही वाक्य आहे. ऊर्जा मंत्री तुमचे आहेत, त्यांना वीज ग्राहकांच्या फुगलेल्या बिलांची चिंता आहे की नाही? तुम्ही एका बाजूला बिल भरलंच पाहिजे हा आग्रह धरता आणि फुगलेल्या बिलांच्या बाबत चकार शब्द काढायला तयार नसता. असं आहे की फेब्रुवारीमध्ये ह्याच्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विक्रमी त्या ठिकाणी वसुली केली. लोकांनी ती बिलं भरली, दिली, त्यांना अहवाल केल्याच्या नंतर लोकांनी, पण ह्या लोकांनी आता ते जाणीवपूर्वक म्हणजे हा मुद्दा त्या ठिकाणी आणून या ठिकाणी कसं अडवणूक करता येईल आणि त्याचा उद्रेक कसा करता येईल आणि ज्या तऱ्हेने फडणवीस त्या ठिकाणी आकंत तांडव करतात म्हणजे ते काय तिथे म्हणजे विधानसभेमध्ये आपण बोलत आहोत तर अशा तऱ्हेचा विरोधी पक्ष नेता आम्ही कधी पाहिला नाही की ज्या तऱ्हेने त्यांचा आकंत तांडव तिथे चालले. याच्यावर उत्तर लागेल विश्वास पाठक. आपण पटकन उत्तर द्यावं, त्यानंतर मुकुंद किरदत्त आणि उमेश घोंगडे बोलणार आहेत. विश्वासराव, प्रश्न हाच आहे की जी रिकव्हरी महावितरण कंपनी कोविडच्या आधी करायची त्याच्यापेक्षा जास्त रिकव्हरी सुरू झालेली आहे. याचा अर्थ ग्राहक प्रामाणिक आहे, ग्राहकाला पैसे द्यायचे आहे. मात्र यांनी बदमाशी करून ज्या प्रकारचे अव्वाच्या सव्वा बिलं दिले, कोरोना काळामध्ये चुकीचे बिलं दिले, ते बिलं करेक्ट करून मागतात आहे आणि त्या बिलाला यांना डेफरमेंट हवी आहे. त्या दृष्टीने महावितरणला यांनी काही बजेटरी सपोर्ट देणं अपेक्षित आहे. तुमची थकबाकी ती थकबाकी राहीलच, त्याच्यात माफी मागत नाहीये, ती थकबाकी रिकव्हर होणार आहे. आणि दुसरा मुद्दा, 2014च्या आधीचं प्रॉफिट आणि तुम्ही आताच्या प्रॉफिटचं सांगता. या कंपन्या प्रॉफिट कमवण्यासाठी नाही आहे, या कंपन्या सेवा देण्यासाठी आहे. आणि म्हणूनच तुम्ही प्रॉफिट देऊन काय करणार आहे? त्याचं बोला. जनतेला स्वस्तामध्ये वीज देणं आवश्यक आहे. दत्तूजी आपली भूमिका मांडा. आज 1 एप्रिल 2021 पासून विजेचे दर 2% प्रसादजी असं आहे, यांनी सांगितलं तक्रारींचं सांगितलं. मला सांगायचं 2.5 कोटी ग्राहकांपैकी 6,94,000 तक्रारी या ठिकाणी आल्या होत्या. तर 6,94,000 तक्रारींपैकी जवळजवळ 99% या तक्रारींचं जे निरसन आहे ते झालेलं आहे. हे विश्वास पाठकांनी त्याची माहिती घ्यावी, त्याचा अभ्यास करावा. म्हणजे बघा, तक्रारी 6 लाख नाही, भरपूर आहेत. 72 लाखाचं तुम्ही ऑफिशियली डिस्कनेक्शन करायला निघालेले आहेत. त्याच 72 लाखातले लोक तुम्हाला पैसे देतात आहे. याचा अर्थ ग्राहक प्रामाणिक आहे, त्याला पैसे द्यायचे आहेत. मात्र जुनं जे डिस्प्युटेड आहे ते पैसे जे डिस्प्युटेड आहेत,
थकबाकीदारांना शेतकरी, थकबाकी जो भरण्यासाठी प्रोत्साहित मला जरा करावे. complete करू द्या. आमदारांनी मला जरा प्रोत्साहित complete करू द्या. करावे. त्यांना ते भरण्याकरता मला जरा प्रोत्साहित complete करू द्या. करावे. हो. हे त्या ठिकाणी नितीन राऊतांनी सांगितलं. गव्हाणकरजी मला बोलू दे जरा. 5 वर्ष मी खातं सांभाळायला मला सगळ्या गोष्टी माहित आहेत. फक्त पुस्तकी ज्ञान तुम्ही इथे पाजवू नका. मला हेच सांगायचं की या 5 वर्षामध्ये जो गरीब शेतकरी आहे, जो गरीब ग्राहक आहे, तुम्ही कसलं ज्ञान ज्याचा जो पाजवताय आज हो? कॅशफ्लोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही कसलं ज्ञान ज्याचा जो पाजवताय? कॅशफ्लोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही कसलं तो ज्ञान देऊ शकत पाजवताय? नाही. फक्त एकीकडे तुम्ही डिस्कनेक्शन अहो, थांबवता, फक्त खाजगीकरण ऊर्जा करायचे मंत्री धंदे 100 तुमचे. युनिट पर्यंत खाजगीकरण 100 युनिट करायचे पर्यंत धंदे वीज माफी तुमचे, दुसरं काही करतात. नाहीये. शासकीय कंपन्या या विक्री करून जे केंद्रात चाललेलं आहे तसं त्याच अहो, ठिकाणी अहो खाजगी दत्तू गवाणकर अहो, दत्तू शासकीय गवाणकर मला एक गोष्ट लक्षात येत नाही. गवाणकर, मला एक केंद्रामध्ये सांगा. कंपन्या विकायला केंद्रात त्यांचं सरकार आहे, इथे महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे. तुमचं सरकार असताना ते खासगीकरण कसं करू शकतील तुमच्या कंपनीचं? दत्तू गवाणकर तर्क तरी आहे का काही या दाव्याला? प्रसादजी मी एक मिनिट यांना बिलकुल सांगतो. त्याचं उत्तर द्यायला मला वेळ द्या. अदानी त्याचं- गव्हाणकरजी, त्याचं उत्तर गव्हाणकरजी मला जरा- उत्तर द्यायला वेळ जरा- द्या. त्याचा तर्क जरा असा आहे मला बोलू द्या. प्रसादजी की या ठिकाणी बिलं भरू नका, बिलं भरायची नाहीत आणि अशा ठिकाणी बिलं न भरता लोकांनी तर जर ती थकबाकी वाढली तर थकबाकी वाढल्याच्या नंतर या शासकीय कंपन्या डबघाईला येणार आहेत. हा माझा तर्क थांबा आहे. जरा. प्रसादजी मला बोलू द्या, काहीतरी अर्धवट बोलतात आहे. मला सांगा, जी अदानी 4000 मेगावॉटचे जनरेशन करतं त्यांचे प्लांट्स काय 2014 नंतर आले? जी टोरंट कंपनी डिस्ट्रीब्यूट करतं, रिडिस्ट्रीब्यूट करतं, त्या कंपनी काय 2014 नंतर आली? औरंगाबाद मध्ये आणि नागपूरमध्ये SNDL आणि GTL कंपनी जी तुम्ही अपॉइंट केली होती ती काय 2014 नंतर आली? खाजगीकरण राईट आहे किंवा रॉंग आहे दुसरा प्रश्न आहे. मात्र मुद्दा असा आहे की तुम्ही गव्हाणकरजी मला एक सांगा, आज महाराष्ट्राचं कालच तुम्ही जर आपली पाठ थोपडून घेतली की 25,000 मेगावॉटची विक्रमी नोंद झालेली आहे. या 25,000 मेगावॉट पैकी सरकारी कंपनी किती वीज देते आहे हो? 6-6.5 फक्त सरकारी कंपनी देते. काल तुम्ही कोयनाचं हायड्रो देखील चालू होतं म्हणून 10,000 मेगावॉट झालं. बाकी 15,000 मेगावॉट कुठून येत आहे? थोडस विशेष बोला. ठीक आहे. या चर्चेला थोडं आणखीन राष्ट्रीय स्तरावर व्यापक करूया आणि आपण आम आदमी पक्षानं दिल्लीमध्ये याच प्रकारच्या चिंतेवर, याच प्रकारच्या प्रश्नावर काय तोडगा काढला ते मुकुंद किर्दत्त यांच्याकडून जाणून घेऊ. मुकुंदराव, अशा प्रकारचं संकट आम आदमी पक्षाला दिल्लीच्या शासन काळात जाणवलं तर त्यांनी तोडगे काय काढले? त्या प्रकारचे काही उपाय महाराष्ट्रात लागू होऊ शकतात का? मला असं वाटतं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. या प्रश्नाकडे नुसता आकडेवारीचा हा प्रश्न नाही, तर हा आकडेवारीचा प्रश्न असून जनतेचा प्रश्न आहे. आणि जनतेला ज्या कोरोनाच्या काळामध्ये एका अर्थाने याला अकल्पित परिस्थिती असं म्हणायला लागेल. म्हणजे ही यापूर्वी आलेली नसलेली स्थिती अशी निर्माण झाली वर्षभरापूर्वी. आणि वर्षभरापासून आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये डिमांड करते आहे की या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये किमान 200 युनिट जे आहेत ते मोफत द्यावे. आता ही मागणी कशाच्या आधारावरती आहे? तर याला एक राजकीय आणि प्रॅक्टिकल, ज्याला वास्तवामध्ये दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने हे करून दाखवलेलं आहे. 2014च्या आधीपासून आम आदमी पार्टीने आश्वासन दिलं होतं. तसं आश्वासन इथे शिवसेनेने दिलं होतं का? हो, दिलं होतं. 30% पर्यंत वीज तुमची सवलत कमी करू असं आम्ही अभ्यासपूर्वक सांगतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट ही लक्षात घ्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित वचननाम्यामध्ये म्हणजे जाहीरनाम्यामध्ये पण हे म्हटलं होतं की महाराष्ट्रातली वीज दर हा कमी करू. ही दोघांची आश्वासनं लक्षात घ्यायला हवीत. आणि त्यावेळेस त्या पार्श्वभूमीवरती आम आदमी पार्टीने काय केलं तर आम आदमी पार्टीने 200 युनिट पर्यंतची वीज ही पहिली अर्धी केली. त्याच्यानंतर मागच्या वर्षीपासून ती 200 युनिट पर्यंतची जी वीज आहे ती पूर्णपणे माफ केलेली आहे. याचं कारण काय आहे तर तिथे जवळजवळ 1600-1700 कोटींचा जो त्याच्यावरचा जो भार आहे तो शासन उचलतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 20 कंपन्यांचं ऑडिट करणं हे केजरीवाल सरकारने सुरुवात केली. आणि त्या ऑडिट नंतर या गोष्टी बदलल्या आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये आर्थिक दृष्ट्या जी उत्पन्नाची जी किंमत आहे, म्हणजे काय ₹1.25 असेल, ₹1.50 वीज दर जो आहे तिथून ते ऍक्च्युली वीज विकली जाते याच्यामध्ये चौपट, म्हणजे ₹8 जवळपास तो रेट जातो. म्हणजे याच्यामध्ये ही जी मोठी तफावत आहे ही तफावत का निर्माण झाली याचाही अभ्यास करायला पाहिजे. यासाठी ऑडिटिंग त्यांचं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुमच्या सरकारकडे जर खरोखर नियत असेल तर हे करता येतं. मुकुंदराव, अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण काढलात आणि तुमच्या प्रस्तावनेमध्येच
2-3 अतिशय स्पष्ट गोष्टी समोर आल्या. एक तर 30% विजेचं बिल कमी करू असं सत्तेवर येण्याच्या पूर्वी शिवसेनेनं सांगितलेलं होतं. नंबर 2, वीज कंपन्यांचं ऑडिट करून त्यांच्या व्यवहाराला आणि त्यातल्या गैरव्यवहाराला वेसण घातली तर लोकांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाऊ शकते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आम आदमीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत्त यांनी मांडला, सरकारची तशी नियत मानसिकता असायला हवी. आता प्रश्न थेट आहेत, या निमित्तानं प्रश्न थेट आहेत. उमेश घोंगडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचूच, पण एकदा पटकन या मुद्द्यावर राजकीय प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपल्या सोबत दत्तू गवाणकर आहेत. दत्तूजी, मला सांगा, ज्या पक्षाचा चेहरा आता या सरकारला आहे त्या पक्षानं 30% वीज बिलाच्या सवलतीचा मुद्दा निवडणुकीमध्ये राजकीय दृष्ट्या जाहीरनाम्यात घेतला होता. आता तो पक्ष गप्प आहे. तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन काही प्रश्न विचारावेसे वाटतात का? तुम्ही आणि राष्ट्रवादी हे दोघच जण आपापसामध्ये हा विषय निपटवणार आहात? प्रसाद, असं आहे की सरकार सत्तेवर आलं आणि तेवढ्याच्या काळामध्ये कोरोनाचं संकट हे सुरू झालं. त्यामुळे या कोरोनाच्या संकटामध्ये अख्खं जग पोळलेलं असताना या ठिकाणी तशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आधी आपण या संकटाशी लढू आणि त्यामध्ये निश्चितपणे मग ती महाविकास आघाडीने दिलेली जी आश्वासनं आहेत ते आश्वासनं नक्कीच पूर्ण करतील असा मला ठाम विश्वास आहे. दत्तू गवाणकर, आपल्याला असं वाटतं की आश्वासनं पूर्ण होतील? विश्वासराव पाठक सत्तेत येत असताना 30% वीज बिलात सवलत देण्याचं आश्वासन होतं, ते आता आठवतंय तरी का कोणाला? विश्वासराव, माझा आवाज आलाय आपल्यापर्यंत? हो, आला. मला विचारलं अगदी आपल्याला विचारलं. हे अतिशय निर्लज्ज सरकार आहे. मुख्यमंत्री अक्षरशः झोपलेले आहेत. यांनी अनेक आश्वासनं केले. ठीक आहे, कोरोनाचं संकट आलं हो, पण कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला अभ्यास करायला कोणी थांबवलं होतं? तुम्ही एक कमिटी बसवली होती, त्याच्यामध्ये एनर्जी सेक्रेटरी, तिन्ही सीएमडी आणि मला वाटतं कावळे साहेब जे एनर्जी सेक्रेटरी होते पूर्वीचे, जयंत कावळे साहेब, ते देखील त्याच्यात होते. त्यांचा अभ्यास झाला का? त्या कमिटीचं काय झालं? मुळामध्ये फक्त घोषणा करायच्या, काही करायचं नाही. तुम्हाला सांगतो की आमचं सरकार 2014 मध्ये आल्यानंतर वीज दर कमी करू असं आम्ही सांगितलेलं होतं. तुमच्या माहितीसाठी जो मल्टी इयर टॅरिफ ऑक्टोबर 2019ला आमच्या काळामध्ये एमईआरसी कडे गेला, ज्याची ऑर्डर मार्च 2020 मध्ये आली आणि त्या ऑर्डर मध्ये म्हटलं होतं की 1 एप्रिल 2021 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल. वीज दर कमी झाले. ते का कमी झाले? कंपन्यांची आम्ही इफिशियन्सी वाढवली. जे पॉवर परचेस असतं ते 80% कॉस्ट ही पॉवर परचेस कॉस्ट असते. या सरकारला एवढं कळायला पाहिजे की कुठे हात घालायला पाहिजे. 80% कॉस्ट ही पॉवर परचेसची असते. त्या पॉवर परचेस मध्ये विश्वासराव, या निमित्तानं मग एक आणखीन प्रश्न उपस्थित राहतो की कंपन्यांची व्यवहाराची आणि आर्थिक गैरव्यवहारांची तपासणी वेळच्या वेळेला झाली असती तर आज कंपन्या ज्या स्थितीत पोहोचल्या त्या स्थितीत पोहोचल्या असत्या का? याचं काहीच नैतिक दडपण आणि जबाबदारी ही आधीच्या सरकारच्या निमित्तानं तुमच्यावर येते. 5 वर्षात या लोकांनी डबगाईला आणलं. ते 5 वर्षामध्ये या लोकांनी डबगाईला आणलं सर्व. दत्तू गवाणकर, मी प्रश्न हाच विचारलाय त्यांना, विश्वासराव उत्तर देत आहेत. डबगे शब्द बस करा, पुष्कळ झालं, समजून घ्या विषय काय होता. 5 वर्षामध्ये 5 वर्षापैकी जे 3 वर्ष लागोपाठ जो दुष्काळ पडला बघा, महाराष्ट्राचं आधी जसं आपण महाराष्ट्र दिल्लीचं गणित कम्पेअर करतो, तुमच्या माहितीसाठी महाराष्ट्र भारतामधलं एकमेव असं राज्य आहे जिकडे 30% कन्झम्पशन ऍग्रिकल्चर कन्झम्पशन तुम्हाला लागू होतं आणि शेतकऱ्यांना मदत पाहिजे. गवाणकरजी जरा बोलू द्या ना तुमच्या ऊर्जा मंत्र्यांना समजतो हा विषय, ना तुम्हाला समजतो, ना मुख्यमंत्र्यांना समजतो. त्यामुळे जरा समजून घ्या ना विषय, फायदेशीर ग्राहकांसाठी. तर 30% कन्झम्पशन ऍग्रिकल्चर असल्यामुळे ऍग्रिकल्चरची रिकव्हरीचा नेहमी प्रॉब्लेम असतो आणि म्हणून सरकारला आपल्या बजेटमधून सपोर्ट करायचा असतो, जो आमच्या सरकारने केला. आणि हे करून देखील 2014 नंतरची बॅलन्स शीट बघा, 19ची बॅलन्स शीट बघा, कंपन्यांनी टॅक्स पे केलेला आहे म्हणजे प्रॉफिट आहे. याचा अर्थ प्रॉफिट करण्यासाठी कंपन्यांना नाही आहे, मात्र खर्च कमी करून लोकांना कसा फायदा होईल हे देखील बघणं आवश्यक आहे. ठीक आहे विश्वासराव, आपले तर्क, आपले दावे आपल्या आकड्याच्या अनुसार आहेत. मुकुंद किर्दत्त यांना त्यानिमित्तानं एक पटकन छोटा प्रश्न विचारतो. मुकुंदराव, वेळेची मर्यादा आहे. प्रश्न असा आहे की जर समजा गेल्या सरकारच्या काळामध्ये वीज वितरण कंपन्या, वीज उत्पादन कंपन्या या
कर भरू शकण्या इतपत आर्थिकदृष्ट्या संपन्न झाल्या होत्या, तर गेल्या वर्षभरात, दीड वर्षात असं काय बदललं की आजची परिस्थिती उद्भवली आहे? खरं तर याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. आधीच्या सरकारची ढिलाई आहे, त्याच्यामध्ये दुसरं असं की कृषी क्षेत्राला जी आश्वासनं दिली त्या आश्वासनाच्या संदर्भामध्ये प्रत्यक्षामध्ये ग्राउंड रिअलिटी काय आहे, ती कृषी बिलांचं जी आकडेवारी आहे, ती प्रत्यक्ष यूज, त्याचा वापर किती आहे, याच्याविषयी सतत शंका राहिलेली आहे. आणि यामुळे एका अर्थाने जो कृषीमध्ये जो वापर आहे विजेचा, त्याच्याविषयी बऱ्यापैकी मोठे शंका वेगवेगळ्या लोकांना आहेत आणि त्याच्याविषयीची जी काही शंका आहे ती दूर झालेली नाही. दुसरं, याच्यामध्ये विद्युत वहनाचे लॉसेस आहेत, याचा कुठेही काही पद्धतीने त्याच्यावर काम केलं जात नाही. काही ठिकाणी फाउंड्री सारख्या ठिकाणी त्याचा थेफ्ट आहे, म्हणजे चोरी आहे, वीज चोरी. या सगळ्या विषयांवरती जे काम करायला पाहिजे ते प्रत्यक्षात काम केलेलं नाही. आणि गेल्या वर्षभरात जनतेला एकीकडे आश्वासनं द्यायची, ती आश्वासनाची पूर्तता नाही करायची, याच्यामुळे या सगळ्यामध्ये जो घोटाळा होऊन बसलेला आहे, ती जनता जेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये घरी बसली तेव्हा त्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नव्हतं. त्यामुळे ही अचानक आलेली लॉकडाऊन आहे, अचानक जी टाळेबंदी आली, त्या सगळ्या काळामध्ये कुठलाही पैसा त्याच्याकडे असणार नाहीये. तर तो आता जी काही योजना त्यांनी आणली ना, त्याच्यामध्ये पण गफलती अशी आहे जन्माला आलेली आहे. हप्ते पाडून द्यायला पाहिजे, आपण मुकुंदराव असं त्याच्यामध्ये म्हणता त्यांनी आहात की व्याज जी प्राप्त लावलेलं आहे. परिस्थिती हे जन्माला लक्षात घ्या आलेली की आहे, ती पाहता थोडं संवेदनशील व्हायलाच हवं होतं. वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला थांबवलंय. पटकन लक्षवेधीमध्ये छोटीशी विश्रांती घेतोय, लवकरच परत येतोय.